नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या वतीने आणि झी 24 तास वाहिनीच्या वतीने. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज दिवाळीच्या शुभ दिवशी आपण खास करून एका आगळ्यावेगळ्या मालिकेचं उद्घाटन करत आहोत आणि ही मालिका आपल्याला मेंदूचं कार्य आणि आजार आणि त्यावरती असणाऱ्या नवीन उपचारांची ह्या ठिकाणी माहिती देणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. आणि अर्थातच ह्या उपचारांच्या विषयी माहिती घेण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध असे डॉक्टर शिरीष वळसंगकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची. नमस्कार सर. नमस्कार आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सुप्रसिद्ध असे इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट आहेत, सिनियर इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट आहेत. आपलं वैद्यकीय प्रशिक्षण सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं संपादन केल्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलला राहून त्यांनी न्यूरोलॉजीचं प्रशिक्षण घेतलं. पण त्यानंतर त्यांनी 4 वर्ष इंग्लंडला या ठिकाणी असणाऱ्या विविध प्रकारच्या इन्स्टिट्यूट्समध्ये खास करून जे प्रगत प्रशिक्षण आहे न्यूरोलॉजीमधलं ते संपादन केलं. इंग्लंडमध्ये 4 वर्ष काम केल्यानंतर अर्थातच ह्या असणाऱ्या ज्या आधुनिक असणाऱ्या वैद्यक शास्त्राची आज गरज भारतामध्ये असल्याचं ओळखून भारतामध्ये ते परतले आणि सोलापूर या ठिकाणी त्यांनी SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसची स्थापना केली. आज सोलापूर सारख्या ठिकाणी SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसमध्ये सर्व प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. केवळ उपचारच नव्हे तर विविध प्रकारचे असं अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी निदान प्रणाली ज्याच्यामध्ये CT स्कॅन, MRI, एंजिओग्राफी करणारी कॅथलॅब असो किंवा विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांच्या उपचारांची सोय ही SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सोलापूर या ठिकाणी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी करून दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आता जरूर आपण मेंदूच्या आजारांच्या आणि त्यावरील असणाऱ्या नवीन उपचारांची माहिती घेणार आहोत. ही नवीन आगळीवेगळी मालिकेची सुरुवात ह्या दिवाळीच्या शुभ दिवशी आपण करत आहोत. पुन्हा एकदा डॉक्टर शिरीष वळसंगकर आपलं स्वागत. एक मला वाटतं एक महत्त्वाचा विषय की आपण जेव्हा जनमानसाचं जेव्हा या ठिकाणी विचार घेतो तेव्हा हृदयाविषयी माहिती किंवा हार्ट अटॅकविषयी माहिती किंवा अशा आजारांविषयी माहिती बहुतांशी लोकांना असते. पण ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, एपिलेप्सी किंवा आकडीचा आजार जो भारतात प्रामुख्याने दिसतो आपल्याला किंवा स्मृतिभ्रंशासारखा आजार आहे, अल्झायमर सारखा आजार आहे, अशा आजारांची माहिती फारशी आपल्याला जनमानसामध्ये दिसत नाही किंवा समाजात दिसत नाही. आणि अर्थातच हेच उद्दिष्ट ठेवून आपण आजचा कार्यक्रम करत आहोत, ह्या मालिकेचा शुभारंभ करत आहोत दिवाळीच्या दिवशी. तर एक हे आगळं वेगळं म्हणूया असं हा एक कार्यक्रम आहे आणि ज्याची सुरुवात आपण करत आहात त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि धन्यवाद आपल्याला. सर्वप्रथम मेंदूविषयी जाणून घ्यायला आवडेल किंवा मेडिकल स्टुडंट सुद्धा जास्त करून न्यूरोलॉजीला सगळ्यात मला वाटतं की सगळ्यात नंतर आपण त्याला प्राधान्य देत असू. तर सर्वप्रथम न्यूरोलॉजी विषयी आम्हाला काय सांगता येईल सर? याचं कारण सांगतो मी. अनेक वर्षापूर्वी म्हणजे 30-40 वर्षापूर्वी न्यूरोलॉजीचा अभ्यास निष्फळ ठरायचा, कारण त्यावेळेला मी फक्त रोगनिदान करू शकायचो आणि ट्रीटमेंट कुठलीच नव्हती. आता गेल्या 15-20 वर्षात स्कॅन, MRI या ॲडव्हान्स नंतर ट्रीटमेंटमध्ये इतकी ॲडव्हान्स ट्रीटमेंट मिळते की या आजारांचे आता क्युअर्स शक्य आहेत, म्हणजे आजार बरे करणे शक्य आहे. म्हणजे आमच्या विद्यार्थी दशेच्या काळात ट्रीटमेंट अशी फारशी नव्हती, रोगनिदान करणे हे एकच काम होतं. पण आता याच आजारांना ट्रीटमेंट आहे आणि ते बरेही करू शकतो. त्यामुळे त्यात जास्तीत जास्त आता इंटरेस्ट येतोय. त्यामुळे प्रगती सुद्धा आता झालेली असं म्हणायला हरकत नाही. ह्या अनुषंगाने आजचा कार्यक्रमाचा आपला पहिला कार्यक्रम आहे ह्या मालिकेचा असं म्हणायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये आपण मेंदूच्या विविध आजारांची आणि त्यावरील उपचारांची माहिती घेणार आहोत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज मेंदूचे विविध आजार, मग त्याच्यामध्ये पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार असो, इपिलेप्सी म्हणजे आकडीचा आजार असो, अपस्माराचा आजार म्हटलं जातं किंवा त्याला फिट्स येणं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण विविध प्रकारच्या इतर मेंदूच्या आजारांची, स्मृतिभ्रंश, अल्झायमर सारखा आजार आहे, मेंदूमध्ये होणाऱ्या गाठी आहेत किंवा अपघातामुळे मेंदूला होणाऱ्या इजा आहेत आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांची माहिती ह्या कार्यक्रमाद्वारे घेणार आहोत. सर्वप्रथम ह्या आजारांची माहिती घेण्यासाठी आपल्याला माहिती असायला हवं की मेंदूचं काम नक्की कसं होतं. सर, कसं कार्य करतो मेंदू? मेंदूचं कार्य कॉम्प्लिकेटेड आहे, थोडंसं कॉम्प्युटरसारखं आहे. पण ते एकदा समजलं तर आपल्याला त्याच्यावर काम करणं खूप सोपं आहे. मी कॉम्प्युटरवर काही प्रेझेंटेशन तयार केलं ते आता आपण पाहूया. येस, आपण जरूर या ठिकाणी लॅपटॉपवरती बघूया, लॅपटॉपद्वारे की कशा रीतीने मेंदूचं काम होतं. काय सांगता येईल सर? आपल्या शरीराच्या सर्व हालचाली व आचार विचार यावर मज्जासंस्थाच नियंत्रण ठेवते. थोडक्यात आपण म्हणजेच आपली मज्जासंस्था.
अगदी आपली दृष्टी, श्रवणशक्ती, सुगंधाचा आस्वाद, संभाषण कला, शरीराच्या सर्व हालचाली, मनाचं चिंतन, या ठिकाणी आपण बघत आहोत की कशा रीतीने आज आनंद, मेंदूचं कार्य हे होत आहे. सर काय सांगता येईल विषय आपल्याला? अनुभव. आणखीन एखादं सेकंद पुढचं मला दाखवायचं आहे, त्यानंतर मी परत बोलतो. येस, आपण पुन्हा एकदा लॅपटॉपकडे जाऊया की कशा रीतीने आणि सुखाची झोप सुद्धा. मी पॉज करतो तेव्हा. मज्जासंस्था. आता आपण पाहिलं की आपली सर्व कार्य म्हणजे दृष्टी, ऐकणे, चालणे, बोलणे सगळं मेंदूवर अवलंबून आहे. आणि आपण म्हणजेच आपली नर्वस सिस्टीम किंवा मज्जासंस्था. तर आता हे शरीरात आत कुठं दडली आहे हे दाखवणारं एक ॲनिमेशन आहे, ते पहा. म्हणजे आहे तरी काय, आपण जर शरीरावरचे एक एक आवरण कमी करत गेलो, म्हणजे कातडी, मग स्नायू, मग हाडाचा सांगाडा, रक्ताभिसरणाच्या संस्था, फुफ्फुस आणि श्वसन आणि पचन संस्था, तर जे उरेल ती मज्जासंस्था. यात आला मेंदू, त्याला जोडणारी मज्जारज्जू, त्याला जोडणारे मज्जातंतू आणि ते स्नायू आणि काही अवयव. आता आपलं लक्षात आलंच असेल की मेंदू, मज्जारज्जू आणि मज्जातंतू शरीरातल्या प्रत्येक अवयवाला जोडलेले आहेत. म्हणजे सर्व अवयवांचा ताबा हा मेंदूलाच आहे. आता त्याचं संरक्षण कवटीने होतं, ते कसं आहे ते पाहूया. मेंदूला कवटीचं संरक्षण आहे. हे जर आपण काढलं तर त्याखाली आपल्याला पहिल्यांदा दिसेल ड्युरा मॅटर. हा एक पदर आहे मेंदूला कवच ठेवणारा. त्याखाली आहे ॲरेक्नॉइड मॅटर. आणि तेही जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला खरा मेंदू दिसेल. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला आता सांगायची आहे, म्हणजे आपल्याला यातना किंवा पेन जे होतं, डोकेदुखी, तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मेंदू जर सुरुंगी कापला तरी दुखत नाही. पण त्याच्या भोवतीची जी आवरणं आहेत, मेनिंजेस, आतल्या मज्जातंतू आणि आतलं कवटीतलं प्रेशर किंवा दाब वाढला तरच आपल्याला डोकं दुखतं. त्याची कारणं अनेक आहेत, ते आपण पुढच्या कुठल्या तरी सिरीजमध्ये पाहूया. आता आपण पुढं जाऊया मेंदूची रचना पाहायसाठी. हा मनुष्याचा मेंदू. याचा पृष्ठभाग खाच गळ्याने भरलेला आहे. उंचवटा आहे त्याला इंग्रजीत जायरस म्हणतात, खड्डा आहे त्याला सल्कस म्हणतात. मध्यभागात जी मोठी दरी दिसते त्याच्यामुळे मेंदूचे दोन भाग होतात, उजवा गोलार्ध आणि डावा गोलार्ध. उजव्या आणि डाव्या मेंदूच्या कार्यात काही फरक आहे असं काही शास्त्रज्ञांचा समज आहे. ज्यांचा डावा मेंदू प्रबळ आहे असे लोक बहुधा योजनाबद्ध असतात, गणितात प्रावीण्य असण्याची शक्यता जास्ती आणि तर्कशास्त्र वापरून आयुष्य जगण्याची शक्यता जास्ती. प्रबळ उजवा मेंदू ज्यांचा आहे असे लोक संगीताचे शौकीन असतात, संगीतकार असण्याची शक्यता जास्ती, कल्पक असतात आणि सर्जनशीलही असतात. आणखीन एक महत्वाची माहिती सांगणं जरुरी आहे. जेव्हा मी उजवा हात उचलतो तेव्हा डाव्या मेंदूने त्याला आज्ञा दिलेली असते आणि डाव्या बाजूच्या हालचालीवर उजवा मेंदू नियंत्रण ठेवतो. हे माहिती असणं. येस, आपण आता इथे बघितलं की कशा रीतीने उजवा भाग मेंदूचा हा शरीराच्या डाव्या भागावरती नियंत्रण ठेवतोय आणि मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या भागावरती नियंत्रण ठेवतोय. अतिशय इंटरेस्टिंग असं हे मेंदूचं कार्य असं म्हणायला हरकत नाही. आपण या मेंदूच्या कार्याविषयी अधिक माहिती घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. सर्वप्रथम हा कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी दिवाळीच्या सर्व प्रेक्षकांना झी 24 तास वाहिनीच्या वतीने आणि हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा दिवस आगळा वेगळा आहेच. या शुभ दिवशी आपण एका आगळ्या वेगळ्या मालिकेची सुरुवात करत आहोत आणि ती आहे मालिका मेंदूच्या आजारांवरील उपचारांचं मार्गदर्शन करणारी. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मेंदूच्या आजारांवरील उपचारांचं मार्गदर्शन करणारी अशी आगळीवेगळी मालिका आपण सुरुवात करत आहोत. आणि या मालिकेमध्ये सहभागी झालेले डॉक्टर आहेत डॉक्टर शिरीष वळसंगकर, सुप्रसिद्ध असे न्यूरोलॉजिस्ट. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.
तर या आज आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मेंदूच्या आजारांची माहिती घेण्याआधी आपण मेंदूचं कार्य नक्की कसं चालतं हे जाणून घेणार आहोत. अर्थातच मेंदूचं कार्य आपण ह्या कार्यक्रमामध्ये जाणून घेत असताना विविध प्रकारचं मेंदूचं कार्य आणि त्याचप्रमाणे आजार हे पूर्वीच्या काळी काही वर्षांपूर्वीपर्यंत ह्याची ट्रीटमेंट किंवा ह्याचे उपचार हे उपलब्ध नव्हते. पण आता जसं जसं वैद्यकशास्त्र प्रगती करते तसे तसे आता नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत. ह्या नवीन उपचारांची सुद्धा माहिती आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. पण तत्पूर्वी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची मी थोडक्यात या ठिकाणी ओळख करून देऊ इच्छितो. डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सुप्रसिद्ध असे न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि ते सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण सोलापूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथून संपादन केलं. त्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलला ते काही काळ कार्यरत होते. पण त्यानंतर न्यूरोलॉजीमधलं प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी इंग्लंडला प्रयाण केलं. इंग्लंड येथे 4 वर्ष राहून न्यूरोलॉजी या विषयामध्ये काम केल्यानंतर ह्या नवीन तंत्रज्ञानाचे किंवा नवीन उपचार भारतातील रुग्णांना मिळावेत ह्यासाठी ते भारतात पुन्हा परतले आणि सोलापूर या ठिकाणी त्यांनी SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसची स्थापना केली. आज SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेसमध्ये विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी सर्व प्रकारचं निदान आणि उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये CT स्कॅन, MRI किंवा एन्जिओग्राफी सारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची प्रणाली आहे, किंवा विविध प्रकारचे आकडीचे आजार असो, स्मृतिभ्रंशासारखा आजार असो, किंवा कुठल्याही प्रकारचा पॅरालिसिस असो, स्ट्रोक असो, ब्रेन अटॅक असो, या सर्व प्रकारच्या आजारांसाठी एकत्रितपणे एका छताखाली निदान आणि उपचार प्रोव्हाइड करण्याचं किंवा देण्याचं श्रेय हे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना जातं. SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस सोलापूर या ठिकाणी आहे. अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण मेंदूच्या आजारांकडे वळण्याआधी मेंदूची कार्यप्रणाली जाणून घेणार आहोत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं. पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सर आपलं. एक आमूलाग्र असा उपक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही की ज्याच्यामध्ये आपण मेंदूच्या आजार आणि उपचारांची माहिती घेणार आहोत. पण लोकांना किंवा आपल्याला जनमानसामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी की नक्की मेंदूचं फंक्शन कसं चालतं, मेंदूचे आजार कसे होतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला वाटतं. कारण जितका अवेअरनेस किंवा जितकी जागृती मला वाटतं हार्ट अटॅक विषयी आहे, तेवढी ब्रेन अटॅक विषयी नाहीये किंवा मेंदूच्या आजारांविषयी नाहीये. सर्वप्रथम मेंदूचं कार्य आणि त्याची प्रणाली याविषयी आम्हाला सांगा. मेंदूचं कार्य थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण ते एकदा समजलं तर मग त्याचा ओघ आपल्याला कळेल. मी काय लॅपटॉपवर प्रेझेंटेशन तयार केलंय, ते आपण आता पाहूया. हेच आपण बघूया या ठिकाणी. आपल्या शरीराच्या सर्व हालचाली व आचार विचार यावर मज्जासंस्थाच नियंत्रण ठेवते. थोडक्यात आपण म्हणजेच आपली मज्जासंस्था. अगदी आपली दृष्टी, श्रवणशक्ती, सुगंधाचा आस्वाद, संभाषण कला, शरीराच्या सर्व हालचाली, मनाचं चिंतन, आनंद, दुःखाचा अनुभव आणि सुखाची झोप सुद्धा. मज्जासंस्था म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल की शरीरातल्या प्रत्येक हालचालीवर आणि भावनेवर आपल्या मेंदूचाच पगडा आहे. त्यामुळे याचा अभ्यास आणि माहिती असणं आपल्याला अत्यंत जरुरी आहे. तर ही मज्जासंस्था म्हणजे काय काय त्याचे भाग आहेत हे सांगायसाठी एक ॲनिमेशन दाखवतोय. आहे तरी काय, आपण जर शरीरावरचे एक एक आवरण कमी करत गेलो, म्हणजे कातडी, मग स्नायू, मग हाडाचा सांगाडा, रक्ताभिसरणाच्या संस्था, फुफ्फुस आणि श्वसन आणि पचन संस्था, तर जे उरेल ती मज्जासंस्था. यात आला मेंदू, त्याला जोडणारी मज्जारज्जू, त्याला जोडणारे मज्जातंतू आणि ते स्नायू आणि काही अवयव. तुमच्या आता लक्षात आलं असेल की डोक्यापासनं पायापर्यंत सर्व मेंदूचा प्रभाव आहे. म्हणजे मेंदूपासनं मज्जारज्जू, मज्जातंतू यातनं प्रत्येक शरीराच्या अवयवाला, हाडाला सर्व जोडलेलं आहे. आणि या पद्धतीनेच मेंदू सर्व शरीरावर ताबा ठेवतो. पुढचं ॲनिमेशन आता पाहूया आपण. मेंदूला कवटीचं संरक्षण आहे. हे जर आपण काढलं तर त्याखाली आपल्याला पहिल्यांदा दिसेल ड्युरा मॅटर. हा एक पदर आहे मेंदूला कवच ठेवणारा. त्याखाली आहे ॲरेक्नॉइड मॅटर. आणि तेही जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला खरा मेंदू दिसेल.
एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे आपल्याला डोकेदुखी होते, कुठल्याही यातना होतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मेंदू जर सुरीने कापला तरी आपल्याला काही दुखत नाही. पण त्याच्या भोवतीची जी आवरणं आहेत, मेनिंजेस किंवा कवटी, त्यातल्या रक्तवाहिन्या, त्यातले मज्जातंतू, यांना जर हात लागला तर भयंकर दुखतं. कवटीतला आतला दाब वाढला तरीही डोकं भयंकर दुखायला लागतं. आपण डोकेदुखीची जेव्हा चर्चा करू तेव्हा ही सगळं कारण मी सांगेनच. आता थोडं पुढे जाऊया. हा मनुष्याचा मेंदू, याचा पृष्ठभाग खाच गळ्याने भरलेला आहे. उंचवटा आहे त्याला इंग्रजीत जायरस म्हणतात, खड्डा आहे त्याला सल्कस म्हणतात. मध्यभागात जी मोठी दरी दिसते त्याच्यामुळे मेंदूचे दोन भाग होतात, उजवा गोलार्ध आणि डावा गोलार्ध. उजव्या आणि डाव्या मेंदूच्या कार्यात काही फरक आहे असं काही शास्त्रज्ञांचा समज आहे. हे तुम्ही पाहताय तर उजव्या आणि डाव्या भागाच्या मेंदूत जो फरक आहे तो काही शास्त्रज्ञांना पटला आहे, काही जणांना पटला नाही आहे. पण उजवा भाग ज्यांचा प्रबळ आहे ते बहुतेक वेळेला आर्टिस्ट असतात, म्युझिशियन्स असतात, संगीतकार होतात आणि क्रिएटिव्ह पण जास्ती असतात. आणि तेव्हा डाव्या मेंदूने त्याला आज्ञा दिली. आणि डाव्या भाग ज्यांचा प्रबळ आहे ते बहुतेक गणितीय असतात, प्लॅन्ड आयुष्य जगतात. हा फरक काही जणात आढळतो, काही जणात आढळत नाही. आता दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की उजवा भाग मेंदूचा डाव्या बाजूवर ताबा ठेवतो. म्हणजे उजव्या भागातनं जर आज्ञा गेली तर माझा डावा हात वर जाईल, डाव्या भागातनं आज्ञा गेली तर उजव्या भागातनं आज्ञा वर जाईल. आणि डाव्या बाजूच्या हालचालीवर उजवा मेंदू नियंत्रण ठेवतो. हे माहिती असणं जरुरी काय आहे, कारण नेहमी प्रॅक्टिसमध्ये मी पाहतो की मी जेव्हा बोलत असतो की डावा मेंदू खराब झालाय तेव्हा पेशंट घाबरून म्हणतो, अरे बापरे, आमची उजवी बाजू गेली आहे, डॉक्टर चुकीचा काहीतरी निर्णय देत आहेत. हे माहिती असेल तर मनातली भीती नक्कीच कमी होईल. हे मेंदूचे दोन गोलार्ध, उजवा आणि डावा, त्याखाली जो हा भाग बिघडल्यास माणूस दारू पिल्यासारखा इकडे तिकडे चालायला लागतो. त्याच्या खाली जो पांढरा भाग दिसतोय तो ब्रेनस्टेम. इथे अत्यंत महत्वाची केंद्र आहेत जी आपली नाडी, रक्तदाब आणि जागृत अवस्था याचं नियमन करतात. मुख्य 3 भाग बघितले. एक, कवटीत सगळ्यात मोठा जो भाग आहे ते मेंदूचे गोलार्ध, त्या मागे आहे तो सेरेबलम जो आपला तोल सांभाळतो, आणि त्याच्या खाली जो शेपटीसारखा भाग आहे त्याला आपण ब्रेनस्टेम म्हणतो. आता याची आणखीन कार्य जी आहे ती पुढे पाहूया. केशरी रंगाचा भाग जो दिसतोय तो फ्रंट लोब. उजव्या बाजूला केशरी, डाव्या बाजूला पांढरा दिसतोय, तर दोन्ही बाजूला एक एक फ्रंट लोब्स असतात. याचं कार्य काय? मुख्य म्हणजे विचारशक्ती, आपले आचार, वागणूक आणि समस्या सोडवणे, विवेक बुद्धी सुद्धा या भागाचं कार्य आहे. केशरी रंगाचा भाग दिसतोय तो आहे मोटर कॉर्टेक्स. हा भाग आपल्या हालचालींची आखणी, नियमन आणि कृती या सर्वांची देखरेख करतो. याबद्दल आणखीन एक सांगायचं आहे. म्हणजे मोटर कॉर्टेक्स कसं डिस्पोजिशन आहे, वर जर मोटर कॉर्टेक्सला काही आजार झाला तर पायात पहिल्यांदा दोष दिसेल, आणि खालच्या बाजूला जर मोटर कॉर्टेक्समध्ये दोष झाला तर हातात पहिल्यांदा दोष दिसेल. म्हणजे माणूस असं उलटा इथून जर झोपवला तर जे डिस्ट्रीब्युशन राहील तसा हा ताबा आहे. वरच्या भागात दोष झाला तर पायाला दोष होणार. ओके, आपण आता या ठिकाणी बघितलं की कशा रीतीने हा जो मेंदूचं छोटा कार्य. लाल भाग दिसतोय हा ब्रोकाज एरिया. आपल्या वक्तव्याची निर्मिती हे या भागाचं कार्य. हा निळा भाग दिसतोय हा परायटल लोब. याची 2 महत्वाची कार्य आहेत. एक म्हणजे आपल्या सर्व संवेदना, स्पर्श, यातना एक, आणि नंबर 2 म्हणजे स्थाननिश्चिती. म्हणजे समजा मी आता उभा आहे तर माझ्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे, माझं घर कुठल्या दिशेने आहे, किंवा एखाद्या ठिकाणी मला जायचं असेल तर ते कसं जातंय. हे कार्य इतकं महत्वाचं आहे की थोडासा जरी इथे बिघाड झाला तर एखाद्या माणसाला घर सापडत नाही, रस्ता चुकीचा वापरला जातो आणि हरवून जातो माणूस.
सुप्रसिद्ध असे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं आज दिवाळीच्या शुभ दिवशी आपण ह्या आगळ्या वेगळ्या मालिकेचा प्रारंभ करत आहोत, ज्याच्यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये मेंदूच्या आजारांची आणि त्यावरती असणाऱ्या नवीन उपचारांची माहिती घेणार आहोत. अर्थातच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस जी सोलापूर या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी अत्याधुनिक अशी निदान प्रणाली आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती असणारे विविध प्रकारचे उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबरही बघत आहात, आपण जरूर टिपून घ्या. आपल्याला मेंदूच्या आजारांविषयी अधिक काही माहिती हवी असेल तर आपण जरूर पुढील नंबरवरती संपर्क करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्या मालिकेचा शुभारंभ करत असताना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये मेंदूची रचना आणि कार्य ह्यांची माहिती करून घेत आहोत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्याकडनं. सर, आपण आता आम्हाला सांगितलं की एकंदरीतच हे मेंदूचं कार्य आहे, ज्याच्यामध्ये कमांड्स किंवा कशा रीतीने डावी बाजू मेंदूची शरीराचा उजवा भाग कंट्रोल करत असते, त्याचप्रमाणे मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू कंट्रोल करत असते. पुढे जाऊन आम्हाला काय सांगता येईल? हे प्रेझेंटेशन तर मी चालूच ठेवतोय, पण हा थोडासा माहिती झाली की मग आणखीन थोडं त्याबद्दल डिटेल कार्य सांगेल. इतकं महत्वाचं आहे की थोडासा जरी इथे बिघाड झाला तर एखाद्या माणसाला घर सापडत नाही, रस्ता चुकीचा वापरला जातो आणि हरवून जातो माणूस. हा ऑक्सिपिटल लोब. आपल्या डोळ्यासमोर जो देखावा आहे, चेहरा आहे, हालचाल आहे, याची सगळी माहिती डोळ्याच्या नर्वमधून ऑक्सिपिटल लोबमध्ये येते. मगच आपल्याला त्याचा अर्थ उमगतो. ऑक्सिपिटल लोब खराब असेल आणि डोळा चांगला जरी असला तरी आपल्याला काहीही दिसू शकत नाही. बेझल गँग्लिया हा मेंदूचा एक अंतर्भाग आहे. मुख्यतः हालचालीवर हा संयम ठेवतो. मोटर कॉर्टेक्स पासून आलेल्या आज्ञा कशा बजावल्या जातील यावर याचा ताबा आहे. यात जर बिघाड झाला तर हालचाली मंदावतात, कंपवात होतो आणि काही वेळेला विचित्र हालचाली होऊ शकतात. लिंबिक प्रणाली हा मेंदूच्या अंतर्भागातील एक संच आहे. आपले भावनिक जीवन यावर अवलंबून आहे आणि आपली स्मरणशक्ती ही बऱ्याच प्रमाणात या भागावर अवलंबून आहे. आता आपण पाहिलं की ढोबळमानाने रचना मेंदूची काय आहे. इथे 2 गोलार्ध आहेत, सेरेबेलम आहे, ब्रेनस्टेम आहे. पण ह्या सर्व आज्ञा आपल्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला आणि अवयवाला जाणं जरुरी आहे. त्याच्यासाठी ती जोडली जाते मज्जारज्जूनी, जी मानेपासनं कमरेपर्यंत आहे. त्यापासनं फांद्या निघतात खूप, त्याला आपण मज्जातंतू म्हणतो. आणि हे सगळे शरीरातल्या स्नायूंना आणि अवयवांना जोडलेले आहेत. यापेक्षाही इंटरेस्टिंग काय आहे तर मेंदूचं कार्य, म्हणजे मेंदूच्या पेशी, ज्यांना इंग्रजीत न्यूरॉन म्हणतात आणि मराठीत आपण चेतापेशी म्हणतो, त्याचं कार्य आता पाहूया. सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे मेंदूचं मुकुट म्हणता येईल. येथे न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी एकवटलेल्या असतात. मनुष्याच्या मेंदूत साधारण 100 अब्ज अशा पेशी असतात. हा करड्या रंगाचा जो भाग दिसतोय तो कॉर्टेक्स, त्यातच मेंदूच्या पेशी एकवटलेल्या आहेत. न्यूरॉन किंवा चेतापेशी ही CPU सारखी आहे. न्यूरॉन किंवा चेतापेशी ही एका कॉम्प्युटरच्या CPU सारखी आहे. त्यात माहिती घेणे, या माहितीवर प्रक्रिया करणे आणि ही दुसऱ्या चेतापेशीकडे किंवा अवयवाकडे पाठवणे. आता ही माहिती विद्युत किंवा रासायनिक पद्धतीने पाठवली जाते. प्रत्येक चेतापेशी अनेक पेशींना जोडलेली आहे, त्यामुळे याचं एक प्रचंड मोठं जाळच तयार होतं, ऑलमोस्ट लाईक अ जंगल. चेतापेशी एकमेकाशी विद्युत किंवा रासायनिक भाषेत बोलतात. याच्या पुढे म्हणजे समजा ही एक पेशी आहे, ही आणखीन एक आहे. या दोन्ही जोडलेल्या वरून जरी दिसल्या तरी त्यात आत काही अंतर असतं, त्याला सायनॅप्स म्हणतात. म्हणजे इथून एक विद्युत करंट आला, तो इथपर्यंत येतो. इथून मग काही रसायनं बाहेर पडतात.
ती त्या दुसऱ्या चेतापेशीला चिकटतात आणि अशी माहिती या चेतापेशीतून या चेतापेशीकडे जाते. त्याचं ॲनिमेशन पाहूया. एका चेतापेशीतून विद्युत प्रवाह येतो, त्यातून रसा येस, आपण आता इथे बघत आहोत की कशा रीतीने माहिती ही एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे जाते. अर्थातच मेंदूचं उरलेलं कार्य आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. या ठिकाणी सर्व प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी अत्याधुनिक निदान आणि उपचार हे उपलब्ध करून दिले गेलेले आहेत, ज्याचा खास करून ग्रामीण भागातील रुग्ण हे लाभ घेऊ शकतात. सर्व प्रकारचे अत्याधुनिक सिटी स्कॅन, MRI, कॅथ लॅब किंवा अँजिओग्राफी सारखी सोय आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या मेंदूच्या आजारांसाठी उपचार आज SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सोलापूर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले. ज्याचे आपण कॉन्टॅक्ट नंबर किंवा संपर्कासाठी नंबर बघत आहात, आपण ते जरूर टिपून घ्या. पुन्हा एकदा मेंदूच्या कार्याकडे वळूया. सर, आपण आता अमूल्य माहिती दिलीत आम्हाला की कशा रीतीने चेतापेशी एकमेकांशी बोलतात रासायनिक भाषेत किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल्सद्वारे. पुढे जाऊन काय सांगता येईल? ॲनिमेशन ते चालू ठेवते सुटतात. त्या रसायनाच्या परिणामामुळे पुढची चेतापेशी ही माहिती गोळा करते, ती जागी होते आणि पुढच्या चेतापेशीला याची माहिती देते. चेतापेशी एकमेकाशी असंच हितगुज करतात आणि विद्युत प्रवाह आणि रसायने या आधारे पूर्ण एकमेकाशी माहिती गोळा करतात आणि माहिती देतात. स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू ही सुरू होते ब्रेनस्टेम पासून आणि खाली कमरेपर्यंत येते. यापासून छोट्या 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 फांद्या निघतात. स्पायनल कॉर्ड किंवा मज्जारज्जू ही सुरू होते ब्रेनस्टेम पासून आणि खाली कमरेपर्यंत येते. यापासून छोट्या 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 फांद्या निघतात. तर याला आपण मज्जातंतू म्हणतो आणि हे मज्जातंतू मज्जारज्जूला प्रत्येक स्नायूशी आणि शरीरातल्या अनेक अवयवांशी जोडतात आणि यांचं कार्य मेंदूपासून आलेल्या आज्ञा. आपण थोडं जरा पुढे जाऊया. हे मगाशी मी बोललोच आहे. आपण हे आता बघत आहोत की कशा रीतीने एकंदरीतच मेंदूचं कार्य किंवा कार्यप्रणाली या ठिकाणी डॉक्टर शिरीष वळसंगकर समजावून सांगतात आपल्याला. सर, पुढे जाऊन काय सांगता येईल आपल्याला? या ठिकाणी आपण बघितलं की कशा रीतीने मेंदू आणि त्याच्यापासून मज्जारज्जू आणि अनेक प्रकारचे मज्जातंतू हे शरीरामध्ये आज्ञा वाहनाचं काम करत असतात आणि त्याचप्रमाणे सेन्सेस म्हणजे जे आपल्याला सृष्टीतून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान आहे मेंदूपर्यंत पोहोचवत असतात. पुढे जाऊन सर या ठिकाणी आपण फिल्ममध्ये बोलूया. काय हे कॉम्प्लिकेटेड खूप इंजिन आहे. ते चालवायला लागणारं जे इंधन आहे ते मिळतं कुठून? मुख्य इंधन मेंदूचं काय आहे? ग्लुकोज आणि ऑक्सिजन. मी याला अविरत रक्तपुरवठ्याची जरुरी आहे, कारण मेंदूत हे काही तयार होत नाही आणि त्याचा साठाही नाही आहे. ते पाहूया आता आपण. मेंदूत बाकी काही इंधन तयार होत नाही आणि कायम ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे जरुरी आहे. थोडा काळ जरी हे कमी पडलं तरी मेंदूचं काम बंद पडू शकतं, पेशंट बेशुद्ध होऊ शकतो, फिट्स येऊ शकतात आणि अर्थात लकवा होऊ शकतो. या ठिकाणी आपण बघितले की कशा रीतीने मेंदूचं कार्य आज अतिशय सोप्या रीतीने डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. एक न्यूरोलॉजिस्ट म्हणून सर कोणत्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येतात आम्हाला थोडक्यात सांगा. मुख्य रोजची ओपीडीत बघणारी आम्ही लक्षणं म्हणजे एक सगळ्यात कॉमन डोकेदुखी, नंबर 2 चक्कर, नंबर 3 लकवा, नंबर 5 एपिलेप्सी आणि मग हातापायाची ताकद कमी होत झालेले अनेक आजार, म्हणजे त्यात गियाबारे सिंड्रोम असेल, पॉलिमायसायटिस, मायस्थीनिया. पण मुख्य लक्षणं आमच्याकडे येतात त्याचं कारण बेशुद्ध अवस्था, एपिलेप्सी, हेडेक म्हणजे फिट्सचा आजार आणि लकवा हे महत्त्वाचे आजार आहेत. म्हणजे पॅरालिसिस, स्ट्रोकचं प्रमाण सुद्धा किंवा ब्रेन अटॅकचं प्रमाण सुद्धा गेल्या अनेक वर्षात वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये मेंदूत रक्तस्राव किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये गाठी जाऊन होणारा इन्फार्क्ट किंवा ब्रेन अटॅक आपल्याला म्हणता येईल. अर्थात या सर्व आजारांवरती असणारं निदान आणि उपचार आपण ह्या मालिकेच्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये बघणार आहोत. तर आपण बघायला विसरू नका. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण ह्याविषयी माहिती घेणार आहोत.
आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मेंदूच्या कार्याविषयी तर माहिती घेतलीच, पण सगळ्यात महत्त्वाचं की आज मेंदूचे जे विविध आजार आहेत त्यावरती आता अत्याधुनिक प्रकारचे निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सोलापूर या ठिकाणी आपण त्यांच्या संपर्कासाठी नंबर जरूर टिपून घ्या. आपल्याला अधिक ह्याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर पुढील नंबरवरती विचारू शकता. एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस सोलापूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणचे संपर्कासाठी जे नंबर आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. पहिला नंबर आहे 2382444 आणि याच्या मागे एसटीडी कोड 0217 म्हणजे 0217 हा एसटीडी कोड आहे. थ्रू 238244 हा नंबर आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आमच्या रुग्णांसाठी खास 2 मोबाईल नंबर आहेत ते आपण जरूर टिपून घ्या. 9823296871 म्हणजेच 9823296871 हा प्रथम क्रमांक आहे. दुसरा क्रमांक आहे 9371787653 ह्या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. ईमेल आयडी सुद्धा आहेत आणि तो आहे shirishwalsangarkar@hotmail.com वरती आपण जरूर पत्रव्यवहार करू शकता. आणि एक दुसरा अतिशय महत्त्वाचा ईमेल आयडी आहे ceo@spneuro.com. ह्या दोन्ही ईमेल आयडी वरती आपण संपर्क करू शकता. डॉक्टर शिरीष वळसंगकरांचे संपर्क आपण मागाशी बघितले त्याप्रमाणे 238244 म्हणजे 238244 त्याच्यामागे 0217 हा आहे एसटीडी कोड आणि 23822139 हा एक संपर्कासाठी नंबर आहे. आपल्याला जर अधिक माहिती घ्यायची असेल मेंदूचे कार्य, आजार किंवा उपचारांची तर आपण जरूर संपर्क करू शकता. डॉक्टर शिरीष वळसंगकर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.